9 मे 2025 रोजी भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवायचं की नाही हे ठरणार होतं। दुपारी 4 ते 5 वाजता याचा निर्णय भारत सरकारकडून घेतला जाणार होता। त्याचं कारण असं होतं की 9 मे 2025 रोजी जागतिक स्तरावरती एक मोठी घडामोड घडणार होती। त्याच्या बातम्या तुम्ही रात्री लगेच 8 ते 9 वाजता न्यूजमध्ये बघितल्या असतील किंवा तुमच्या टेलिव्हिजनवरती बघितल्या असतील। खरं तर टेलिव्हिजनवाल्यांनी ही बातमी दाखवली नाही, त्याच्यामुळे न्यूजमध्ये काही मोठ्या वर्तमानपत्रांनी जसं टाइम्स ऑफ इंडिया आहे, इंडिया टुडे आहे, अशा मोठ्या वर्तमानपत्रांनी ही बातमी दाखवली होती। ही बातमी नेमकी काय होती तर तुम्ही स्क्रीनवर बघताय की इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने जवळपास पाकिस्तानचं 1.3 अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं होतं। भारत सरकारला असं वाटत होतं की भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका आपल्या सोबत उभी राहील आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडे पाकिस्तानने जी कर्जाची मागणी केलेली आहे ती मागणी या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती फेटाळून लावेल। भारताने अशी डिमांड देखील ठेवली होती की जर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने पाकिस्तानला हे कर्ज मंजूर केलं तर या कर्जाचा वापर ते युद्धासाठी करतील किंवा दहशतवाद पसरवण्यासाठी करतील असं भारताला वाटत होतं आणि तशा प्रकारची डिमांड देखील त्यांनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडे केली होती। आणि त्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडे करत असतानाच त्यांनी अमेरिकेला देखील असा सूचक इशारा दिला होता की अमेरिकेनं आमच्या पाठीशी उभं राहावं आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडून होणारा जो कर्ज पुरवठा आहे पाकिस्तानचा तो थांबवावा। जर हा कर्ज पुरवठा थांबला तर पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जाईल असं भारताला वाटत होतं, परंतु तसं काही झालं नाही। आणि हे देखील निश्चित होणार होतं की जर समजा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने पाकिस्तानचा कर्ज पुरवठा थांबवला किंवा त्याला जर स्थगिती दिली तर असं समजलं जाईल की अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। पण या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत। इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने पाकिस्तानचा कर्ज पुरवठा केला आणि अमेरिकेनं याच्या विरोधामध्ये एक शब्दही ते बोलले नाहीत किंवा कर्ज पुरवठा करू नये किंवा अशा सिच्युएशनवरती काहीतरी विचार करावा असं देखील अमेरिकेला वाटलं नाही। आणि त्याच्यामुळे अमेरिकेनं याच्यामध्ये कसलाही हस्तक्षेप केला नाही आणि त्यांनी थेट कर्ज पुरवठा करायला परवानगी देखील दिली। अमेरिका हा कर्ज पुरवठा थांबवू शकत होती का असा देखील प्रश्न आहे आणि अमेरिकाच का थांबवू शकत होती असा देखील प्रश्न आपल्याला पडू शकतो। त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत की इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामध्ये अमेरिकेचा दबदबा कशा प्रकारचा आहे हे आपल्याला दिसायला लागेल। याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिकेचा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामध्ये सर्वाधिक कोटा आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर 83 अब्ज SDR इतका कोटा अमेरिकेचा आहे। त्याच्यामुळे अमेरिका ही इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामधली सगळ्यात शक्तिशाली महासत्ता असलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा सगळ्यात मोठा देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं दुसरं कारण असं आहे की अमेरिकेला त्यांचा कोटा जास्त असल्यामुळे मतदानाचा अधिकार देखील जास्त आहे आणि त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीसाठी या नकार अधिकाराचा वापर अमेरिका करू शकते आणि ते अधिकार अमेरिकेला आहे। त्याच्यामुळं अमेरिका यासाठी नकार अधिकार वापरू शकते किंवा त्या विरोधामध्ये मतदान करू शकते, परंतु असं काही झालं नाही। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेची जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ट्रम्पने जी ट्विट केलेलं आहे की तुमच्यासोबत जो काही आमचा ट्रेड सुरू आहे, व्यापार सुरू आहे, युद्ध जर थांबलं नाही तर आम्ही तुमच्यासोबतचा व्यापार बंद करू आणि याचं मोठं नुकसान भारताला देखील होणार होतं, तसंच ते पाकिस्तानलाही होणार होतं, दोन्ही देशांना होणार होतं। त्याच्यामुळं अमेरिकेचा दबदबा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा आहे आपल्याला याच्यावरून दिसून येईल। चौथं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सॉफ्ट पॉवर। या सॉफ्ट पॉवरचा वापर अमेरिकेला करता आला असता आणि अमेरिकेने सॉफ्ट पॉवरचा वापर करून पाकिस्तानला दिला जाणारा जो कर्ज पुरवठा आहे तो अमेरिकेला थांबवता आला असता, परंतु कर्ज घेणाऱ्या देशापैकी अमेरिका ही सगळ्यात महत्त्वाचा देश आहे आणि अमेरिकेला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार देखील आहे। त्याच्यामुळे अमेरिकेने या सॉफ्ट पॉवरचा वापर करून या कर्ज पुरवठ्याला त्यांनी थांबवता आलं असतं किंवा ते थांबवू शकले असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने अनेक ठिकाणी मदत देखील केलेली आहे। त्याच्यामुळं अमेरिका हा त्याचा एक चांगला सहकारी देश म्हणून देखील बघितला जातो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावरची जी अमेरिकेची भूमिका आहे ही भूमिका महासत्तेची भूमिका राहिलेली आहे आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामध्ये अमेरिकेचा जो कोटा आहे तो कोटा देखील सगळ्यात जास्त आहे। मी तुम्हाला 83 SDR अब्ज डॉलर असं सांगितलं। आपण जर हा कोटा बघितला तर या टॉप 10 कंट्रीजमध्ये अमेरिका नंबर 1 वरती आहे, ज्याचा कोटा 17.83% आहे। त्यानंतर जापान आहे ज्याचा कोटा 6.46% आहे। त्यानंतर चायना आहे ज्याचा कोटा 6.40% आहे। जर्मनी आहे त्याचा कोटा 5.63% आहे। युनायटेड किंगडम आहे त्याचा कोटा 4.23% आहे। त्यानंतर 6व्या क्रमांकावरती फ्रान्स आहे, त्याचाही कोटा 4.23% आहे।
त्यानंतर भारताचा नंबर लागतो 7व्या क्रमांकावरती, त्याचा कोटा 2.76% आहे. त्याचनंतर इटलीचा क्रमांक आहे, ब्राझील आहे आणि कॅनडा आहे. असे 10 जे टॉप कंट्रीज आहेत इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामधले हे 10 देश आहेत आणि त्याच्यामध्ये अमेरिका सगळ्यात नंबर 1 वरती आहे. त्या कोट्यापर्यंत कोणीही पोहोचू शकलं नाही. अर्थातच त्यांचा 17.43% इतका कोटा आहे आणि त्या खालोखाल जापानचा आहे तो केवळ 6.46% आहे. त्याच्यामुळे अमेरिकेचा जो दबदबा आहे हा दबदबा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळं अमेरिकेच्या भूमिकेकडे भारताचं लक्ष लागलेलं होतं की अमेरिकेने जर समजा हा कर्जपुरवठा थांबवला तर असं समजलं जाईल की अमेरिका आपल्या बाजूने उभी आहे, परंतु अमेरिका आपल्या बाजूने उभी राहिली नाही. त्यांनी कर्जपुरवठा करायला परवानगी दिली. अर्थातच अमेरिकेचा जो पाठिंबा होता तो पाठिंबा आपल्याला नव्हता हे यावरून सिद्ध झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातल्या 2 महासत्ता या पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या. एक म्हणजे अमेरिकेनं हा कर्जपुरवठा केल्यामुळं अमेरिका तर आपल्या बाजूने नाही हे निश्चित झालं होतं, पण चायना ही छुप्या पद्धतीनं पाकिस्तानला पाठिंबा देत होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरीकडे तुर्कस्तानने देखील त्यांना पाठिंबा दिलेला होता. आपल्याला रशिया आणि जापानने पाठिंबा दिला, परंतु तो पाठिंबा देखील असा काही सक्षम अशा स्वरूपाचा पाठिंबा नव्हता. रशिया हा आपल्याला फक्त एक ग्राहक म्हणून बघतो आहे, ज्याच्याकडून आपण राफेल खरेदी करतो किंवा जे काही शस्त्रपुरवठा आहे तो शस्त्रपुरवठा रशिया करतो आणि त्याला मोठी रक्कम देखील आपण मोजतो. आपल्याला माहीत असेल की पहलगामचा हल्ला झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये आपण रशियासोबत शस्त्र खरेदी करण्याचा करार केला आणि 63,000 कोटी रुपयाचे शस्त्र आपण रशियाकडून खरेदी केले. ते काही फुकट दिले गेलेले नव्हते. त्याच्यामुळे रशिया आपल्याला एक ग्राहक म्हणून बघतो आहे. त्याच्यामुळे युद्धामध्ये त्याचा जो पाठिंबा होता तो पाठिंबा फक्त एका ग्राहकाला मिळालेला पाठिंबा होता, असा जास्त पाठिंबा नव्हता. जागतिक स्तरावरती आपली भूमिका अशी नेमकी का होत आहे, भारताला नेमकं एकही मित्र जागतिक स्तरावरती चांगला का भेटत नाही, ह्या भूमिका आता नव्याने तपासणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952मध्ये भारताला आता जागतिक स्तरावरती कोणताही मित्र नाही असं वक्तव्य केलेलं होतं. त्यांनी नेमकं तसं का वक्तव्य केलेलं होतं, त्यांना असं का वाटत होतं आणि भविष्यामध्ये भारताला जागतिक स्तरावरती जर चांगले मित्र मिळवायचे असतील तर नेमकं काय केलं पाहिजे याची चर्चा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करूया की भारताला नेमकं मित्र का नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं विश्लेषण नेमकं काय केलं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं की भारताला जागतिक स्तरावरती अमेरिका, चायना, रशिया, जापान अशा मोठ्या देशांचा पाठिंबा आहे का आणि अमेरिकेची भूमिका भारताच्या बाजूनं राहिली आहे का? आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.